विश्वामध्ये प्रत्येक वस्तूत द्रव्य भरून राहिलेलं आहे। प्रत्येक वस्तूमध्ये द्रव्याचा जो समुच्चय आहे त्याला वस्तुमान म्हणतात। पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण बल प्रत्येक वस्तूवर कार्य करते आणि त्या वस्तूला वजन प्राप्त होते। ज्या स्थायू पदार्थ असतील किंवा द्रव पदार्थ असतील किंवा वायू पदार्थ असतील, हे सर्व पदार्थ जागा व्यापतात आणि पदार्थाने व्यापलेल्या जागेला आकारमान म्हणतात। वस्तुमान आणि आकारमान यांचं जे गुणोत्तर आहे याला घनता असं म्हणतात आणि घनतेवरून तो पदार्थ पाण्यात बुडतो की तरंगतो हे आपल्याला ठरवता येते। या प्रयोगातून आपण जास्त घनतेचे पदार्थ कोणते, कमी घनतेचे पदार्थ कोणते, अर्थात जड वस्तू किंवा पदार्थ कोणते आणि हलक्या वस्तू किंवा पदार्थ कोणते हे समजून घेणार आहोत। माझ्याकडे एक पसरट भांडं आहे, त्या भांड्यात मी पाणी घेतलेलं आहे। सर्वप्रथम मी एक रबर घेतो आणि हे रबर या भांड्यातील पाण्यामध्ये टाकतो। बघा, तुम्हाला या ठिकाणी भांड्यामध्ये काय दिसत आहे? तर डिंपल, तू सांगायचं की तुला या भांड्यात काय दिसत आहे? मला या भांड्यामध्ये रबर तरंगताना दिसत आहे। बरोबर, रबरची घनता पाण्याच्या घनतेपेक्षा कमी आहे, म्हणजेच ते हलकं आहे, म्हणून ते पाण्यात तरंगतं। याच्या उलट मी एक खिळा या भांड्यामध्ये टाकतो आणि काय होतं ते बघू। श्याम, तुला काय दिसत आहे? खिळा पाण्यात बुडलेला दिसत आहे। या ठिकाणी खिळा भांड्याच्या तळाशी तुम्हाला गेलेला दिसतो आहे, बुडालेला दिसतो आहे। यावरून खिळ्याची घनता पाण्याच्या घनतेपेक्षा जास्त आहे, तो जड आहे, म्हणून तो पाण्यात बुडालेला दिसत आहे। अशा प्रकारे जास्त घनतेचे पदार्थ पाण्यात बुडतात आणि कमी घनतेचे पदार्थ पाण्यात तरंगतात, हे आपल्याला या प्रयोगातून समजून घेता येईल। बघा मित्रांनो, मी रबर घेते आणि पाण्यात टाकते। सांग बरं डिंपल, तुला काय दिसत आहे? मला रबर तरंगताना दिसत आहे। बघा मित्रांनो, मी आता रबर घेते आणि पाण्यात टाकते। सांग बरं योगिता, तुला काय दिसत आहे? मला रबर पाणी बुडायला दिसत आहे। यावरून रबरची घनता पाण्यापेक्षा कमी आहे आणि रबरची घनता पाण्यापेक्षा जास्त आहे हे सिद्ध होते। बघा मित्रांनो, मी शॉर्पनर पाण्यामध्ये टाकत आहे। सांग बरं संध्या, तुला काय दिसत आहे? मला शॉर्पनर बुडालेलं दिसत आहे। बघा मित्रांनो, मी आता पट्टी पाण्यात टाकत आहे। सांग बरं योगिता, तुला काय दिसत आहे? मला पट्टी पाण्यात तरंगत दिसत आहे। यावरून शॉर्पनरची घनता पाण्यापेक्षा जास्त आहे आणि पट्टीची घनता पाण्यापेक्षा कमी आहे। मित्रांनो, मी आता वीजची डबी पाण्यात टाकते आणि टाचण टाकते। सांग सोनाक्षी, तुला काय दिसत आहे? मला वीजची डबी पाण्यात तरंगते हे दिसत आहे। सांग श्याम, तुला काय दिसत आहे? मला पाण्यात टाचण बुडलेली दिसत आहे। कारण वीजची डबीची घनता जास्त कमी आहे म्हणून ती तरंगते आणि टाचणची घनता जास्त आहे म्हणून ती बुडते। मित्रांनो, मी पट्टी पाण्यात टाकते आणि खडा टाकते। सांग बरं सविता, तुला याच्यात काय बरं दिसतंय? मला दगड पाण्यात बुडत दिसत आहे। सांग बरं प्राची, तुला काय दिसत आहे? मला पट्टी तरंगताना दिसत आहे। पट्टी हलकी असतो त्याच्यामुळे तरंगतो आणि खडा जड असतो त्याच्यामुळे बुडतो। बघा मित्रांनो, मी आता पट्टी पाण्यात टाकतो। बघा मित्रांनो, मी आता खडा पाण्यात टाकतो। पट्टी हलकी असते म्हणून ती तरंगते, खडा जड असतो म्हणून तो बुडतो। मित्रांनो, मी आता पाण्यात रबर टाकतो आहे।
मित्रांनो, मी आता खडा टाकत आहे. रबर हे तरंगतं आणि खडा पाण्यात